गणपती बाप्पांचा जन्म कशा प्रकारे झाला तर एका वेळचा प्रसंग असा की भगवान भोलेनाथांचा पहा एक नियम म्हणा किंवा भगवान भोलेनाथ नेहमी रामनामाचं चिंतन करत असतात. हे आपण काल परवा अनेको वेळा ऐकलंय. भगवान भोलेनाथ रामनामाचं चिंतन करत असतात आणि त्यांना कधी समाधी अवस्था प्राप्त होते. चिंतन करत असताना बाहेर काय चालू आहे याचं त्यांना लक्षात येत नाही. आपण कुठे जातोय, काय करतोय याचं भान एक प्रकारे राहत नाहीये. एका वेळेला व्हावं असं की पार्वती माता आपल्या कुटियामध्ये कैलास पर्वतावरती कुटियामध्ये त्या ठिकाणी स्नान करतायत. पार्वती माता स्नान करतायत आणि भोलेनाथ अचानकपणे आतमध्ये येत आहेत. पार्वती मातेनं भोलेनाथांना सांगावं, स्वामी तुम्ही असं अचानकपणे आत येत जाऊ नका. भोलेनाथांनी सांगावं, पार्वती अगं मला भानच राहत नाही, मी नामचिंतन करत असतो, मी कुठे जातोय काय करतोय याचं लक्ष राहत नाही. तू एक काम कर पार्वती, अगं द्वारावरती कुणाला तरी बसवत जा. जे कोणी तू द्वारावरती बसवशील ते मला अडवेल किंवा मलाच काय कुणालाही आतमध्ये येऊ देणार नाही. कुणाला तरी द्वारावरती तू बसव. पार्वती मातेनं कार्तिक स्वामींना द्वारावरती बसवलं आणि आज्ञा केली, कार्तिका अरे जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत कुणालाही आतमध्ये येऊ द्यायचं नाही. कार्तिक स्वामी द्वारावरती बसलेले आहेत, कुणालाही आतमध्ये येऊ देत नाहीत, सर्वांना अडवतात. परंतु व्हावं असं की बऱ्याच वेळापासून द्वारावरती कार्तिक स्वामी बसलेत आणि अचानकपणे कार्तिक भगवंताचे वडील, कार्तिक स्वामींचे वडील, पार्वती मातेचे स्वामी देवादिदेव महादेव समोरून येताना दिसले. कार्तिकानं पाहिलं की आपले वडील आलेत. बापाला पाहिलं, कार्तिकजी धावत पळत बापाकडे वडिलांकडे गेले आणि कडेवरती बसून दोघेही आतमध्ये. अडवलं तर नाहीच नाही, या उलट कडेवरती बसून दोघेही आतमध्ये आले. पार्वतीला राग आला, तनतन करत पार्वती गेली आणि कार्तिकाच्या कानाखाली मारली. कार्तिका तू माझी अवज्ञा केलीस, आज्ञेचं पालन केलं नाहीस. राग आला. भोलेनाथ सुद्धा पार्वती मातेवर रागावले. पार्वती अगं शोभतं का तुला हे? कार्तिक छोटासा आहे, एवढी समज नाही. अगं मला पाहिलं, वडिलांना पाहिलं, धावत आला आणि कडेवरती बसून आला. मग तू विनाकारण अगदी एवढ्या छोट्या चुकीसाठी त्याला मारलंस, बरं नाही पार्वती. राग आला आणि भगवान भोलेनाथ म्हणतात, पार्वती कार्तिक तुझी आज्ञा पाळत नाही ना, तर तुझी आज्ञा पालन करेल असा पुत्र तू निर्माण कर. तुझी आज्ञा पालन करणारा पुत्र तू जन्माला घाल. भोलेनाथांनी सांगितलं. पार्वती म्हणते, प्रभू मी पुत्राची निर्मिती कशा प्रकारे करू? जर तुम्ही शिवमहापुराण कथा ऐकली असेल तर त्यामध्ये अगदी विस्तारित स्वरूपात कथा आलेली आहे की पार्वती मातेनं एका वेळेला रागामध्ये क्रोधामध्ये येऊन सगळ्या देवस्त्रियांना शाप दिलेला की तुम्हाला गर्भधारणा करून संतती प्राप्त करता येणार नाही. आणि जणू काही त्या शापाचा प्रभाव पार्वती मातेलाही भोगावा लागत होता. भोलेनाथांना सांगते, स्वामी मी कशा प्रकारे संतती निर्माण करू? तुम्ही म्हणताय तुझी आज्ञा पालन करणारा पुत्र जन्माला घाल. भोलेनाथांनी सांगितलं, पार्वती तुझ्या अंगावरच्या मळापासून तू एका पुत्राची निर्मिती कर. आधी गणेशाचं आवाहन कर आणि त्यामध्ये प्राण ओत. जसं भोलेनाथांनी सांगितलं पार्वती मातेनं तसंच केलंय. आपल्या अंगावरच्या मळापासून एका छोट्याशा बालकाची निर्मिती केली. तुम्ही विचार कराल, आता बाळ कोणतं? मळाचं बाळ आहे, पण हा मळ नेमकं कोणता? कोण काय विचार करेल सांगता येत नाही. एखादं म्हणेल, अरे मग मळापासून बाळाचा आकार बनवण्यासाठी, तेवढा मळ तयार होण्यासाठी पार्वती मातेनं किती दिवस आंघोळ नाही केली?
मळ साठवण्यासाठी. पण ऐका, मळ कोणता? तर अनेकदा पहा आपण पंढरीदीश पांडुरंग परमात्म्याची महापूजा पाहत असतो. पाहिली आहे का कोणी? प्रत्यक्षात नसेल पाहिली तर टीव्हीवर मोबाईलवर कुठेतरी आपण पाहत असतो. महापूजा करत असताना अगोदर काय केलं जातं? चंदनाचा लेप अंगाला लावला जातो. देवाला स्नान घालण्या अगोदर चंदनाचा लेप, ज्याला उटणं म्हटलं जातं, ते उटणं लावलं जातं. मग पार्वती मातेचा मळ नेमकं कोणता? तर स्नाना अगोदर अंगावरती जे उटणं, जो लेप लावलेला होता, त्या लेपापासून बालकाचा आकार बनवला आणि मूळ गणेशाचं, आदि गणेशाचं आवाहन करून त्यामध्ये प्राण ओतलाय. छोट्याशा बाळाची निर्मिती झाली आणि त्या बालकाला आईनं आज्ञा केली, जा तू द्वारावरती जाऊन बस. जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत कुणालाही आतमध्ये येऊ द्यायचं नाही. बाळानं विनंती केली, आई तुझ्या आज्ञेचं पालन मी करतो, पण ऐक नाही, अगोदर माझं नाव मला सांग, माझी ओळख मला सांग. कळतंय तुम्हाला? ताट बसा बरं एकदा. आई माझं नाव मला सांग. पार्वती मातेनं सांगितलं, बाळा अरे तू माझ्या विनयाचं रक्षण करशील म्हणून तुझं नाव विनायक. विनायक हे नाव दिलं. जेच पुढे चालून तुम्हाला सर्वांना माहिती आहे की गणपती बाप्पा भगवान भोलेनाथ यांच्यामध्ये भयंकर युद्ध झालं. परिणाम भगवान भोलेनाथांनी त्रिशूळाने गणपती बाप्पांचं मस्तक धडा वेगळं केलं. पार्वतीनं शोक केला, दुःख व्यक्त केलं, त्रैलोक्याचा विध्वंस करायला सुरुवात केली पहा. आणि भोलेनाथांनी हत्तीचं मस्तक त्या बाळाला जोडलं. हे आपल्या सर्वांना माहिती आहे. अशा या गणपती बाप्पांची कथा, जे गणेशजी, पार्वती माता म्हणजेच ती आदिशक्ती, ती जगज्जननी आहे. त्या जगज्जननीची संतान असणारे गणेशजी, गणेशजींची आज जयंती. सुंदर असं गणपती बाप्पांचं एक भजन करून आपण पुढे जाऊयात. पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा, पुष्पहारांच्या घातल्यात माळा. पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा, पुष्पहारांच्या घातल्यात माळा. काशाचा आवाज तरळ झाला रे गणपती माझा नाचत आला. काशाचा आवाज तरळ झाला रे गणपती माझा नाचत आला. काशाचा आवाज तरर झाला न गणपती माझा